तुला जे ना हे बघ आता, अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन 230 mm वाईड 450 mm डीप. वाईडचा अर्थ होता आडवा. तुम्ही नापाशी घेता हे सब्जेक्ट नापाशी. बी इज इक्वल टू 230 mm आणि डी इज इक्वल टू किती 450. चालेल का. डीप सब्जेक्टेड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड 60 kN पर मीटर. तो सिम्पली सपोर्टेड बीम आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड 60 kN पर मीटरचा आणि लांबी किती आहे 4 मीटर. मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस अँड बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम 8 मार्क. सेम आहे, काही जास्त लिहा लावायचं काम नाही. तो आपण काय करणार, वी नो दॅट सिग्मा बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू एम बाय झेड. सो देअरफॉर सो एम बाय झेड आहे, तर मग एम काढून घेऊ ना, काय रोग येतोय. एम काय येईल याचा WL²/8. डब्ल्यू किती दिला आहे 60. कधी नंतर हे 4चा वर्ग डिवाइड बाय 8. तो किती येईल 120 kN इंटू मीटर येतो तो. तुम्हाला कसं लिहावं लागतं 120 × 10⁶ न्यूटन इंटू एम. समजते का नाही. झाला एम. झेड काढा. झेड काय असतो BD²/6. बी किती 230 इंटू 450चा स्क्वेअर डिवाइड बाय 6 करा. 230 गुणिले 450चा स्क्वेअर डिवाइड बाय 6 तर किती आन्सर येते बरं काय येते 7.7625 गुणिले 10⁶ mm चा क्यूब. एम झाला झेड झाला. आता आपण काय करणार, बेंडिंग स्ट्रेस कसा काढतो एम बाय झेड. एम किती काढला आहे आपण अगोदर 120 × 10⁶. झेड किती 7.7625 गुणिले 10⁶. हे कटलं 10⁶ तर किती येईल बरं का बघा 120 डिवाइड बाय 7.7625 बरोबर का. ते कट करून टाकलं ना मी. किती झालं 15.45 किंवा 46 डायरेक्ट. पुढे 8 होता म्हणून न्यूटन पर mm चा स्क्वेअर रे. न्यूटन पर mm चा मग झालं हे. आकृती काढा आता. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय, वरती कॉम्प्रेशन खाली टेन्शन. 15.46 दिस इज युअर आन्सर. न्यूटन मायनस प्लस नाही करायचं, कॉम्प्रेशन टेन्शन.